करवीर तालुक्यातील कोपार्डे इथल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी बहुजन समता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर बुरुड यांनी पत्रकार बैठकीत केली। 8 दिवसात चौकशी होऊन कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसू असा इशारा बुरुड यांनी दिलाय। करवीर तालुक्यातील कोपार्डे इथल्या ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन योजनेचं काम निकृष्ट झालंय। याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना निवेदन दिलं। या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार बैठकीत केली। 2022 साली जलजीवन मिशन योजनेतून 4,12,00,000 रुपये मंजूर झाले होते। मात्र या योजनेतील तरतुदीप्रमाणे नदीमध्ये इंटेक बांधलेलं नाही। पाणी साठवणुकीसाठी बांधलेल्या 2 टाक्यांचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय। जुन्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडल्या आहेत। योजनेबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती नाही। या योजनेची ग्रामपंचायत स्तरावर चौकशी झालेली नाही। ग्रामपंचायतीनं नोटीस देऊनही ठेकेदार ग्रामसभेला हजर राहत नाहीत। ठरलेल्या कालावधीत योजना पूर्ण झालेली नाही, फक्त 50% काम झालंय। तसंच 70 लाख रुपये वाढीव रकमेची मागणी केली जाते। योजना अपूर्ण असल्यामुळे गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे येत्या 8 दिवसात जलजीवन योजनेची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, अन्यथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा बुरुड यांनी दिलाय। यावेळी जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब कांबळे उपस्थित होते।